कसं एकदा एकदा हे दोघं आम्हाला साप पकडायला म्हणून आम्ही आलोय. बाबा बाबा ती गाडी कुठे ती पण दिसेना. ते तिकडे रस्ता आहे कुठेतरी कस पडावाने आणि तिथून असं चिखलाने पाय गच्च भरले. तेवढ्या लांबून चालत चालत 2 किलोमीटरवर आलोय. आणि हे बघ जंगलातच आहे ना, ऑलरेडी शेतात आहे ना. आणि धामण साप होता, राहून द्यायचा बिचाऱ्याला. तो शेतकऱ्याची उंदरं खातो. ज्याचे उंदरं पिकाची नासडी करतात ते उंदीर तो धामण साप खातो आणि नष्ट करतो, जेणेकरून पिकाची नासाडी होत नाही. काय सांगावं यांना. याला नाही बरं काही, माझ्यासोबतच आले. बघा आता ते तिकडे एक जण गेले चपल्या धुवायला. हा पण आहे माझ्यासोबत गणेश. आता कॉमतच गेलाय रस्त्याने येता येतात. ते बघा ते लई लांब तिकडं, लई 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 लांब तिकडे दिसतंय ते 2 पोरं. हे दिसतंय का तुम्हाला? तर सोने आहे. हल्ला ते 3 आहेत. कोण आहे काय काय ना अजून. जाऊ द्या कुणी का असा ना, पण येते ती इकडं. ती नागेश्वरी केदार तिथं आतमध्ये बंगार गोळा करते काय. नागे बंगार गोळा करते. तू बंगार गोळा करते का ते? एवढं साचले. कॉलवर आलं. साप गेलेला आहे म्हणून टाइमपास व्हिडिओ बनवला मी. चला आता एन्जॉय करूया थोडंसं काहीतरी एंटरटेनमेंट सगळ्यांचं. हे दोघं आले होते ते लांबून. ही तर ऑलरेडी डिप्रेशन मध्ये गेलेली. यांची मनस्थिती खराब झाली. सापच नाही वेळात. साप गेलेला आहे निघून. अर परत चिखलात. काय झालं? चप्पल भरलेली. माही चप्पल मी साफ केली अर्धा तास तिथं बसून. ते म्हणतात तिथं आहे, तर बघूया आता आपण इथे भेटतोय का आपल्याला. तू आत थांब. कुठे गेले? थांब ना आतमध्ये. साप शोधतात ते सगळं.